हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. बघूया एनर्जी चेक इन. एनर्जी चेक इन म्हणजे तुमची आत्ताची एनर्जी काय आहे ते कार्डमध्ये बघूया. 2 to 3 कार्ड्स आणि पुढची एनर्जी काय असेल. तर मी एकच डेक वापरणार आहे आणि आपलं एनर्जीज बद्दल आपण प्रिडिक्शन करूया की आत्ता सध्या तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात आणि येत्या टाईममध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये येणार आहात. ओके ओके बॉटम ऑफ अ डेक एनव्ही. ओके, एनव्हीचा अर्थ मला असा आहे ना की तुम्ही खूप कंपॅरिझन करताय स्वतःचं इतरांबरोबर. तुम्हाला असं वाटतं लोकांच्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी होत आहेत पण माझ्या लाईफमध्ये काही होत नाही आहे. ही एक बाजू आहे. आणि सेकंड बाजू याची काय आहे की लोक तुमच्यावर एनव्ही म्हणजे जेलस होतात की अरे या व्यक्तीच्या लाईफमध्ये इतकं सगळं स्मूथ चालू आहे आणि माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम आहे. इट्स अ वाईस वर्सा एनर्जी. सो हे जे कार्ड आहे ते आपल्या थीम आहे आपल्या रीडिंगचा आजचा. तर बघूया की आत्ताची तुमची एनर्जी कशी आहे. हीलर ऑफ द एजेस. ओके, तुम्ही पीस ऑफ माइंडमध्ये आहात, इमोशनली बॅलन्स आहात. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत तुम्हाला माहिती आहेत की त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही लोकांमध्ये तुमच्याशी बोलून लोकांना हील झाल्यासारखं वाटतं. तुम्ही आत्ता हीलरच्या माइंडसेटमध्ये आहात किंवा तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे. व्हेरी गुड. डोअर टू व्हॅल्यू. मला असं वाटतं तुमचं आत्ता पूर्ण लक्ष तुमच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीकडे आहे आणि तुम्ही त्यासाठी नवनवीन प्रयत्न करताना दिसताय की तुम्हाला कसंही करून फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळावी. न्यू सोर्सेस ऑफ इन्कम तुमचे जनरेट व्हावे, या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करताय. आणि रेस्ट अँड रिज्युविनेशन. तुम्ही आत्ता स्वतःमध्ये खूप चेंजेस घडवताय. खूप सारे लोक मेडिटेशन करत असतील, काही नसेल तर तुम्ही एक्सरसाइज करत असाल किंवा टाईम टेबल आखून तुमच्या लाईफला ब्युटिफुल बनवायचा प्रयत्न करत असाल. तर या सगळ्या एनर्जीजमुळे तुम्ही खूप पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये टॅप इन केलं आहे आणि फायनान्शियली म्हणजे करिअर ओरिएंटेड पीस ऑफ माइंडमध्ये असणार आहात, अशा पद्धतीची मला एनर्जी मिळालेली आहे. सो बघूया की येणाऱ्या टाईममध्ये तुमची एनर्जी काय असेल. द वर्ल्ड. तुमच्या वाईट सायकलचं एंडिंग आणि नवीन सायकलचं बिगिनिंग. काही लोकांसाठी मला ट्रान्सफर म्हणजे एक तर जॉब ऑफर ट्रान्सफर दिसते किंवा घर चेंज किंवा लोकेशन चेंज. तुमच्या लाईफमध्ये 360 डिग्री चेंज येताना दिसत आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर मॅरेज ठरू शकतं तुमचं. बिकॉज यिंग अँड यांग हे जे कार्ड आहे हे डिवाइन फेमिनाईन डिवाइन मॅस्क्युलाइन एनर्जीचा बॅलन्स, शिवशक्ती असं बोलूया. तुम्ही आत्ता जसं मी सांगितलं की खूप बॅलन्स्ड आहात आणि त्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये जो बॅलन्स तयार होतोय त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये व्हिक्ट्री अट्रॅक्ट करत आहात. तो तुमच्या या एनर्जीमुळे तुम्ही इन फ्युचरमध्ये तुमचं लाईफ टोटली चेंज होणार आहे. तुम्ही विजयी होणार आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला विजय मिळणार आहे आणि त्याचमुळे तुमच्यावर लोक जेलस होतील. सो काळा टिक्का लावून घ्या किंवा ब्लॅक टर्मोलाईनचं ब्रेसलेट, पेंडंट, काहीही तुम्ही तुमच्या हातामध्ये घालू शकता, गळ्यामध्ये घालू शकता किंवा पायामध्ये घालू शकता अँकलेट स्वरूपामध्ये. ब्लॅक ऑप्सिडियन यूज करू शकता, ॲमेथिस्ट यूज करू शकता, टायगर आय यूज करू शकता. कोणतेही क्रिस्टल ब्रेसलेट तुम्ही विअर करू शकता. सो
जर तुम्हाला ब्रेसलेट्स हवी असतील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करा, ह्याच्यामध्ये मी तुमच्याशी कनेक्ट नक्की करेन. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय. उद्या भेटूया नवीन रीडिंगमध्ये, नवीन गोष्टींमध्ये. मला आज आत्ता शिवजींचं कथा स्टार्ट करायला जमली नाही, बट येस उद्या मी नक्कीच करेन. थँक्यू सो मच.